नमस्कार. DSP क्राफ्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. काल आपण पाहिलंच की असं ट्रेस करून सगळं डिझाईन ट्रेस झाल्यानंतर आपण डिझाईन उघडून ती ट्रेस झाली की नाही पूर्ण बघायची. आणि आपण जर एकच डिझाईन करायला लागलो ना तर तीच एकदा पूर्ण करून घ्यायची. जसं सर्कल आखणार असेल किंवा त्याची कोणतीही एका साईडची डिझाईन काढणार असेल तर असं एकदा काढल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कोणची डिझाईन झालेली आहे कोणती नाही झालेली. नाहीतर आपण बंद पेनने आखतो तर आपला गोंधळ होतो की आपण कोणती आखली असेल कोणती नसेल आखली, असा प्रॉब्लेम येतो. तर बघा, ही कार्बन पेपरने उमटवलेली डिझाईन आहे. तर खूप छान असं उमटलेलं आहे, सर्व त्यामध्ये दिसतंय. पण जर कुणाला प्रॉब्लेम येत असेल की जास्त उमटलेलं नसेल, डोळ्यांनी दिसत नसेल, तर मग आपण त्यावरती मार्कर पेननी ड्रॉ करून घेऊ शकतो. आता मला इथं दिसतंय, मी सहजासहजी नाही घेत ड्रॉ करून, पण आता कॅमेरामध्ये तुम्हाला दिसत नसेल तर मी ड्रॉ करून घेते. त्याआधी डिझाईन कट करून घेऊया. आता आपण ही डिझाईन एकदम फिनिशिंगमध्ये कट करून घेतलेली आहे. आता कॅमेऱ्यामध्ये हे क्लिअर दिसत नाही, त्यामुळे मी मार्कर पेनने यावर डबल गिरवत आहे. तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही नाही गिरवलं तरी चालतंय. जसं पहिलं आहे त्यावरच ॲक्युरेट तुम्ही गिरवा, नाहीतर परत फिनिशिंग चेंज झाली तर परत ते खराब दिसेल आणि तुमचं जे रांगोळी भरताना कलर आहे ते चुकतील. आता ही सर्व डिझाईन मार्कर पेनने गिरवून झालेली आहे. तर आता आपण उलन चिटकवण्यास स्टार्ट करूया. तर ही 60 पॅडची ग्लू गन आहे. मी किटमध्ये जी देते ती हीच गन आहे. ही बेस्ट चालते, हिची क्वालिटीही चांगली आहे. यामध्ये ऑन केल्यावर लाईट लागतो आणि याला ऑन ऑफचं बटन आहे. याची क्वालिटी पण खूप छान आहे. यामध्ये ही 11 mm ग्लू स्टिक जाते. ही मेल्टेक कंपनीची बेस्ट ग्लू स्टिक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदा बनवून झाल्यावर मी तुम्हाला दाखवीनच की कोणतं मटेरियल वापरणं चांगलं असतं कोणतं नाही. तर ही एकदम फिट जाते ह्या गनमध्ये. तर आपण स्टार्ट करूया. ही एकदा चेक करून बघायची गरम झालेली आहे की नाही, आणि जास्त पण हात नाही लावायचा, नाहीतर चटका पण बसू शकतो. खूप गरम होते, त्यामुळे सावधगिरीने काम करायचं. ओके, चला तर मग स्टार्ट करूया. तर गन चालवताना काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. जसं जेव्हा आपण ग्लू सोडतोय तेव्हा जास्त पण नाही पडला पाहिजे आणि खूप कमी पण नाही पडला पाहिजे. कमी पडला तर उलन चिटकत नाही आणि जास्त पडला तर ते गरम असल्याकारणाने आपल्या हाताला चटका बसू शकतो किंवा आपल्या बोटाला ते चिटकू शकतं. मेणबत्तीसारखं ते गरम असतं खूप, त्यामुळे हाताळताना व्यवस्थित हाताळावे. आता हे आधी बॉर्डर तुम्ही लक्षात घ्या. मी आधी जिथं बॉर्डरची गरज आहे वेणी बनवताना आधी तिथे त्या ठिकाणी उलन चिटकवून बॉर्डर बनवून घेत आहे. उलन जेव्हा आपण चिटकवत असू तेव्हा एकदम प्रेस करणं चांगलं असतं किंवा ते जे रेक्झिन आहे ते घट्ट पकडून ठेवल त्या उलनला. कालांतराने लवकरच ते निघलं नाही पाहिजे, त्यासाठी आपण जास्त प्रेस करून ते उलन चिटकवणं चांगलं असतं. तुम्ही बघा, मी
बोटांनीच त्याला प्रेस करत आहे आणि आधी बॉर्डरपासून सुरुवात केलेली आहे, ना की मध्यभागापासून. अगर आपण बॉर्डरपासून सुरुवात करत आहोत तर आपली फिनिशिंग चुकत नाही. असंच बारकाईने आपण सर्व उलन आता त्यामध्ये चिटकवून घेऊ. आता वेणीला साईडने गोल बनवून त्यामध्ये ब्लॅक कलर भरवणे गरजेचे आहे. तुम्ही फोटो बघितलाच असेल, त्यामध्ये वेणीला गजरा आहे. तो गजरा भरण्यासाठी ऑफ व्हाईट कलरसाठी तो मध्ये गोल सोडलेला आहे आणि साईडने हा ब्लॅक कलर वेणीसाठी भरवायचा. आपण वेणीसाठी यामध्ये पूर्ण ब्लॅक कलर भरून ब्लॅक उलनच्या वरती जर ऑफ व्हाईट कलर भरला असता तरी ते छान दिसलं असतं, पण कालांतराने लवकरच त्या उलनवरील उलन लवकर निघलं असतं आणि आपलं उलन उगाचच व्हायला जातं. ऑफ व्हाईटच्या खाली काहीही गरज नसते ब्लॅक उलनची, त्यामुळे तिथं जागा सोडायची आणि त्या जागेवर ऑफ व्हाईट उलन भरवायचं. हे उलन कट केल्यानंतर परत एकदा बोटाने चांगलं चिटकवून द्यायचं. जिथं राहिलेलं असेल असं पॅक चिटकवून द्यायचं, जेणेकरून ते ओढल्यानंतर निघून येणार नाही. आणि स्टिक संपत आली की लगेच दुसरी स्टिक जॉईन करून द्यायची, म्हणजे त्या गार होत नाही किंवा आपला वेळ पाहायला जात नाही. आता आपली वेणी कंप्लीट झालेली आहे. यावरती आपण गजरा लावूया. तो बघा किती व्यवस्थित लावला आहे. केसांच्या मध्यभागून जो दिलेला पॉइंट आहे तिथून एकदम छान असं स्टार्ट करून बोटाने प्रेस करत जाऊन उलनला ते उलन चिटकवायचं आहे. तुम्ही जराही वेळ वाया न घालवता आजच आमची किट ऑर्डर करू शकता आणि अशी छान रांगोळी बनवू शकता, जी तुम्हाला दसरा, दिवाळी, संक्रांती कोणत्याही सणाला युजफुल होईल आणि घर बसल्या तुमचा व्यवसायही तुम्ही चालू करू शकता. त्यामुळे आजच आमची किटची ऑर्डर करा आणि लगेच या संधीचा लाभ घ्या. थँक्यू. आता मला इथे मल्टी कलर टाकायचा होता गजऱ्याला, त्यामुळे मी इथं कट केलेलं आहे. तुम्हाला जर ॲज इट इज ऑफ व्हाईटच टाकायचं असेल तर तुम्ही तोही टाकू शकता न कट करता. आता आपण वेणीमध्ये फ्लावर फिल करून घेऊ. घाई न करता अगदी मनापासून काम केलं तर कोणतंही काम छानच बनतं. आता यामध्ये आपण स्किन कलर आधी कमरेला, पाठीला आणि हाताला फिल करून घेतला तर खूप छान दिसेल. आता इथे मी बॉर्डर आधी केली नाही, पण कोणत्याही गोष्टीला डिझाईन करताना आधी बॉर्डर करून घेणे गरजेचे आहे, कारण ती आपल्याला फक्त बॉर्डर म्हणून हवी असते. आता जर आपण सगळा कलर भरला आणि त्याच्यावरतून जर बॉर्डर चिटकवली तर सगळं डिझाईन पूर्ण काळी दिसेल. यामध्ये आपण फक्त उलन मध्यभागी चिटकवलं आणि त्याच्यानंतर आपण दुसरे उलन चिटकवत गेलो तर ती बॉर्डर फक्त एका रेषेत दिसेल. त्यासाठी आता एवढं सगळं एका व्हिडिओत सांगणं शक्य तर नाही, पण जसं तुम्ही पुढं बघताल तसं तुम्हाला कळलं की ही ब्लॅक बॉर्डर आधी करणे का गरजेचे असते. आता आपण इथं ब्लॅक उलन चिटकवत आहोत.
तर ही जर पहिलं चिटकवली तर आता याच्या बाहेरील व आतील जे पण कलरचे उलन चिटकवणार आहोत आपण, त्याने हे ब्लॅक उलन थोडेसे झाकले जाईल आणि तिची किंचित बॉर्डरच आपल्याला नकळत दिसेल, जेणेकरून ती छान वाटेल. पण दोन्ही साईडने उलन चिटकवल्यानंतर वरतून ही जर बॉर्डर केली तर त्यामुळे आपल्या रांगोळीला फिनिशिंग येणार नाही आणि ते छानही वाटणार नाही. यासाठी आता बघा बॉर्डर कशी केल्यानंतर छान दिसते. आता आपली बॉर्डर कंप्लीट झालेली आहे. आपण सर्व डिझाईनला बॉर्डर केलेली आहे. सर्व डिझाईनची बॉर्डर झाल्यानंतर ती डिझाईन काही या प्रकारे दिसेल. त्यानंतर साडीला जो पण तुम्ही कलर देणार आहात तो निवडून, त्याच्यापेक्षा थोडासा डार्क निवडून कलर तो या साडीच्या ज्या लाईन्स आहे जेणेकरून ज्या पडल्या की घड्यांसारखं दिसेल, त्यासाठी आपण त्या कलरपेक्षा थोडा डार्क कलर घेणं गरजेचे आहे आणि तो कलर त्यावर लावून देईल. त्याच्यानंतर साडीच्या पदराला आपण थोडीशी डिझाईन्स केली. तुम्ही कशी डिझाईन्स करू शकता याप्रमाणे तुम्ही यावर फ्लावर बनवू शकता किंवा प्लेट्स बनवू शकता. जसं तुम्हाला वाटेल की छान दिसतंय त्या प्रकारे तुम्ही बनवू शकता. असं नाही की तुम्ही बघितले आणि याज इट इजच तुम्हाला कधी करावे लागेल मग अशी छान दिसेल. तुम्ही ब्लाऊजलाही जर कोणताही मरून कलर घेतला, त्याच्यानंतर साडीला तुम्ही बॉटल ग्रीन कलर घेऊ शकता किंवा व्हायलेट कलर घेऊ शकता. कलर कॉम्बिनेशनची काही अडचण नाही. फक्त डार्क करून फेंटकडे जाणे आणि फेंट करून डार्क करणे जाणे हे तुम्हाला कळले पाहिजे. त्याच्यानंतर जर साडीला आपण एखादा कलर वापरतोय तर त्याच्या प्लेट्ससाठी कोणता कलर वापरला पाहिजे, साडीला कोणता कलर वापरला पाहिजे आणि पल्लूसाठी तुम्ही कोणतेही स्टोन किंवा काही वापरू शकता जेणेकरून ते अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर मी हे येलो कलरचे थोडेसे कॉम्बिनेशनसाठी, डार्क कॉम्बिनेशनसाठी येलो कलर वापरत आहे आणि ते बघू शकता तुम्ही फ्लावर पूर्ण झाल्यावर किती छान दिसेल. कोणताही सर्कल बनवताना तुम्ही प्रथमतः सर्वात बाहेरील नाही तर मीडियम साईजचा जो आधी सर्कल आहे त्याच्यापासून स्टार्ट केलं पाहिजे, जेणेकरून तुमचा गोल बिघडणार नाही. नाहीतर इकडं जास्त उलन लागेल तिकडं कमी लागेल. असं जर झालं तर आपला जो गोलाचा राऊंड शेप आहे तो आपला खराब होऊ शकतो आणि त्याने डिझाईन आपली अजिबात चांगली दिसणार नाही. तर हेअर्सपासून पण ट्राय नाही करायचं आणि जे बाहेरचे सर्कल आहे त्यांच्यापासून ट्राय नाही करायचं. तिथे आपण ॲडजस्ट करू शकतो पण आपण इकडे ॲडजस्ट करू शकत नाही. त्यानंतर कलरचं पण तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे की फेंट करून, मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं फेंट करून डार्ककडे जायचं किंवा डार्क करून फेंटकडे. आपण जेव्हा सर्कल बनवतात तेव्हा फेंट करूनच डार्ककडे जा. त्याच्यानंतर कसं की येल्लो आधी जर ऑफ व्हाईट घेतला, व्हाईट घ्या, व्हाईट नाही पण ऑफ व्हाईट घ्या, त्याच्यानंतर येल्लो घ्या, त्याच्यानंतर थोडा मँगो घ्या, त्याच्यानंतर ऑरेंज घ्या, त्याच्यानंतर रेड घ्या, मरून घ्या आणि मग ब्लॅकपर्यंत करू शकता. किंवा दुसरं जर जॉईन करायचं असेल कलर तर मग तुम्ही फेंट ग्रीन घेऊ शकता, डार्क ग्रीन घेऊ शकता आणि मग ब्लॅक कलरची आउटर लाईन बनवू शकता. आता हा सर्कल तुम्हाला पूर्ण फिनिशिंग येण्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित असं अरेंज करावं लागेल. इथे तुम्ही पाहिलं ही बॉर्डर एकदम बारीक झालेली आहे, नकळत अशी दिसते. फक्त जास्त बॉर्डर दिसता पण कामा नये, कारण त्याचा काही उपयोग नाही आपली रांगोळी, त्यामुळे त्याला छान असा लूक येत नाही. त्यामुळे असंच करणं गरजेचं आहे. कुठेही राहता कामा नये, नाहीतर ते आपण ओढलं तर सहज निघून येऊ शकतं जर आपण बॅग नाही चिटकवलं तर. आणि एक रांगोळी बनवताय तर त्याला तुम्ही पूर्ण 100% देणं गरजेचंच आहे, कारण
समोरील कस्टमरही तुम्हाला त्याचे पैसे पे करणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही समोरच्यालाही बेस्ट देणं गरजेचं आहे. तुम्ही पाहिलं सर्कल बनवण्याच्या आधी सर्कलला मी बॉर्डर करून घेतली येलो, आणि जी लेडीज आहे तिला पण जेवढं ती बसणार आहे त्या सर्कलमध्ये तिला पण आधी येलो बॉर्डर करून घेतली, जेणेकरून तिची पण फिनिशिंग बिघडणार नाही. आता त्यानंतर मला कळेल की येलो कलर कुठपर्यंतच भरायचा आहे, त्यामुळे आधी कोणतीही लेडीज असो त्यानंतर तिथं दिवा असेल, काही डिझाईन असले तर आधी त्या डिझाईनमध्ये ती किती बसणार आहे ते येलो कलरमध्ये तेवढ्या डिझाईनला आधी बॉर्डर करून घेत जायची, म्हणजे तुमची फिनिशिंग बिघडणार नाही. आता आपला येलो कलर कंप्लीट झाल्यानंतर याच्यानंतर जो सेकंड कलर तुमच्याकडे याच्यानंतर डार्क आहे तो कलर घ्या. माझ्याकडे मँगो कलर आहे अवेलेबल, तर येलो नंतर मी डायरेक्ट मँगो कलर घेतलेला आहे. आणि हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला ह्या मँगोचे किती फेरे घ्यायचे, त्यानंतर कोणत्या कलरचे किती फेरे घ्यायचे, हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे. मी मँगो थोडा जास्तच घेतलेला आहे आणि पुढील थोडे कमी करून.
चला तर आपली आजपर्यंतची इथपर्यंत रांगोळी कंप्लीट झालेली आहे. आता उद्याच्या व्लॉगमध्ये आपण बघूच पुढची कशी बनते. उद्याच्या व्लॉगमध्ये आपला लास्ट असेल, त्यामध्ये आपली पूर्ण रांगोळी कंप्लीट झालेली दिसेल तुम्हाला. आता इथपर्यंतचा आज बघितलं तुम्ही बनवलं असेल तर नक्कीच माझ्यासोबत फोटो शेअर करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.